मित्रांनो, सर्वात आधी मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. सॉरी याच्यासाठी की चक्क एक आठवडा लेट मी आज #तदेव लग्नम सिनेमाचा रिव्ह्यू करतोय. पण मित्रांनो, माझा नाईलाज होता, कारण गेल्या आठवड्यात मी आधी वनवास हा हिंदी सिनेमा बघितल्यावर लगेचच याचा रिव्ह्यू करणार होतो. पण केवळ एकाच सिनेमागृहात एकच शो होता आणि त्यामुळे एकतर आधी वेळेचं गणित जुळलं नाही आणि त्यानंतर ऑडियन्सच्या कमतरतेमुळे त्या मल्टिप्लेक्सने तो एक शो सुद्धा नंतर डिस्कंटिन्यू केला. त्यामुळे योग काही जुळून आलाच नाही. पण मनात खूप इच्छा होती आणि आता या आठवड्यात सिनेमाला अखेर 2 शोज मिळाले त्या मल्टिप्लेक्समध्ये. म्हणून आज सकाळी सकाळी दुसऱ्या आठवड्यात का होईना मी हा #तदेव लग्नम हा सिनेमा गाठला. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे #तदेव लग्नम या मराठी सिनेमाचा अगदी थोडक्यात. मित्रांनो, 40शीच्या उंबरठ्यावर उभे असूनही अजूनही जोडीदाराच्या शोधात असलेले दोघे पुणेकर आहेत अथश्री महाजन म्हणजे सुबोध भावे आणि गायत्री देसाई म्हणजे तेजश्री प्रधान. योग्य जोडीदाराच्या शोधात या शोधाचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास दोघांचाही खूप लांबला आहे. अथश्रीला तर लग्न करायचे आहेत, म्हणजे लवकरात लवकर त्याला लग्न करायचं आहे. पण काही ना काही कारणाने समोरून येणाऱ्या नकार घंटेला तो सुद्धा स्वतः कंटाळला आहे. आता लवकरात लवकर का करायचे लग्न, त्याचं कारण जर मी इथे सांगितलं तर स्पॉइलर होईल. दुसरीकडे आहे कॉर्पोरेट जॉबमध्ये असलेली गायत्री, जी केवळ आई वडिलांच्या आग्रहाखातर मुलं बघते आहे आणि त्यांना नकार देते. ती अशी का करते त्याचंही कारण इथे सांगितलं तर स्पॉइलर होईल. मग ही दोघे मॅट्रिमोनी साईटवरून एकमेकांना आधी ऑनलाईन भेटतात आणि मग ऑफलाईन मीटिंग फिक्स होते. नेहमीप्रमाणे याही मुलाला अगदी 10 मिनिटात कटवून टाकूयात आणि ऑफिसच्या कामाला लागूयात हे ठरवून आलेल्या गायत्रीला अथश्रीला भेटण्यात चक्क 1 दिवस लागतो. असा काय घटनाक्रम घडतो ते मात्र तुम्हाला सिनेमात बघावं लागेल. अखेर दोघे एकत्र कसे येतात त्याचेही उत्तर मी इथे देणं योग्य ठरणार नाही. मित्रांनो, आनंद गोखले आणि सई झेंडे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा लिहिली आहे. दिग्दर्शन सुद्धा आनंद गोखले यांचेच आहे. मित्रांनो, अगदी अपेक्षेप्रमाणे पटकथेतील जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमात आणि त्याच्या एकंदर सादरीकरणात काही एक आउट ऑफ द बॉक्स असं वेगळेपण नसूनही हा सिनेमा खास करून इंटरव्हल नंतर तुम्हाला नुसतंच खिळवून ठेवत नाही, तर प्रसंगी तुमच्या डोळ्यातून अलगद अश्रूंना वाटसुद्धा मोकळी करून देतो. म्हणजे खरं तर इंटरव्हल पॉईंट इतका लवकर आहे आणि तोपर्यंत काही विशेष घडत पण नाही, म्हणून असं वाटायला लागतं की काय तेच ते जुनाट कथानक आहे वगैरे. एकंदरीत सिनेमाचा 2 तासांचा हा सिनेमा एकंदरीत 2 तासांचाच असल्याने लवकर येणारे इंटरव्हल लक्षात येते. पण मला वाटलं आता उरलेल्या जवळपास 1.25 तासात आता तसं काय वेगळं दाखवणार. पण इंटरव्हल नंतरचे इमोशनल ट्विस्ट बघून आपला अंदाज चुकलाय हे माझ्या लक्षात आलं. हे साधे सरळ वाटणारं भावनिक प्रसंग तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाहीत, इतके सहज सुंदर आहे. ओव्हरऑलच सिनेमाचा खूपच साधा सरळ आणि स्ट्रेट फ्रॉम द हार्ट असा हा सिनेमा आहे. त्याचा अप्रोच आहे म्हणजे एखाद्याला तो प्रचंड जुनाट वाटू शकतो, खास करून आजच्या पिढीला ज्यांना पदोपदी ट्विस्ट लागतात, धक्के लागतात, पटकथेत मिर्च मसाला लागतो, प्रेझेंटेशनची एक नॉन लिनियर स्टाईल आवडते. अशा सगळ्यांना बहुधा हा सिनेमा आवडणार पण नाही. पण जी पिढी खास करून आज 30शीच्या अथवा 40शीच्या पुढची आहे किंवा त्या उंबरठ्यावर आहे त्यांना मात्र या सिनेमाचा सेकंड हाफ मनाला खूप भावेल आणि रडवेल असा आहे. त्यामुळे नेहमीचाच असूनही #तदेव लग्नम आपलं वेगळेपण जे आहे ते अगदी ठसवून जातो. मी या ठिकाणी निरंजन परांडकर यांनी लिहिलेल्या सुंदर संवादांचा विशेष उल्लेख करेल आणि कौतुकही करेल, ज्यामुळे हे जे भावनिक प्रसंग आहेत इंटरव्हलच्या नंतर ते थेट मनात घर करतील असे झाले आहेत. आनंद गोखले यांच्या दिग्दर्शनात वेगळेपण जरी नसलं तरी अशा कथा हाताळताना जो एक ठहराव लागतो, एक मॅच्युरिटी लागते, ती ही सिनेमा बघताना पदोपदी जाणवते. मला स्पॉइलर होतील म्हणून थेट बोलता येत नाही, पण एवढंच सांगेन की नकळतपणे आनंद गोखले आणि सई झेंडे या जोडीने या कथेद्वारे अनाथ मुलींच्या एका सामाजिक प्रश्नाला सुद्धा इनडायरेक्टली हात घातलाय मित्रांनो. त्याबद्दल त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे. आता बोलतो अभिनयाबद्दल. सुबोध आणि तेजश्री या दोघांनाही एकतर त्यांच्या वयाला साजेसा रोल मिळाला आहे आणि या दोघांनीही
आपापले रोल एकदम झकास सादर केले आहेत. म्हणजे रोल केवळ हेच 2 कलाकार साजरे करू शकतात असं माझं ठाम मत झालंय आणि इतके ते फिट बसले आहे अथश्री आणि गायत्रीच्या भूमिकेत. इतर कलाकारात गायत्रीच्या वडिलांच्या भूमिकेत प्रदीप वेलणकर आहेत, आईच्या भूमिकेत मानसी मागीकर आहेत, सुबोधच्या बहिणीच्या भूमिकेत अर्चना निपाणकर आहेत, पोलीस अधिकारीच्या भूमिकेत संजय खापरे आहेत. या सर्वांनी सुद्धा आपापली भूमिका व्यवस्थित साकारली आहे. क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर या दोघांनी गीते लिहिली आहेत जी कथेला अनुसरून आहेत आणि त्याला पुढे नेणारी आहेत. तर पंकज पडघन यांचं संगीत हिट जरी नसलं तरी श्रवणीय नक्की आहे. एकंदरीत #तदेव लग्नम नावातील हॅशटॅग सारखा ट्रेंडिंग पद्धतीने सादर जरी केला नसला, त्यात विशेष असं काही नाविन्य जरी नसलं तरी भावस्पर्शी नक्की आहे. जरूर बघावी अशी कलाकृती. नाही थिएटरमध्ये तर OTTवर आल्यावर तरी चुकवू नका. आउट ऑफ 5 मी याला देतोय 3.5 म्हणजेच 3.5 स्टार्स. मित्रांनो, तुम्हाला आमचा #तदेव लग्नमचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.